कृषी व्हेज सीड नावाच्या कंपनीचं हे बियाणं आहे. त्याचा असा तांदूळ असतो आणि त्याची पॅकिंग वगैरे कधी केलं त्याची सगळी इन्फॉर्मेशन. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आता आलेलो आहे गावी. पेरणी सुरू झालेली आहे. 25 तारखेपासून रोहिणी नक्षत्र निघालेलं आहे आणि आत्ता गावाकडे सध्या पेरणीची लगबग सुरू झालेली आहे. मी आत्ता आहे शेतामध्ये माझ्या गावी आणि सगळीकडे लोक आता पेरणीला सुरुवात करतील आणि मी सुद्धा आलेलो आहे आता शेतात पेरणी करायला. तर वातावरण पण तुम्ही बघताय की खूप ढगाळ झालेलं आहे. ढग आता भरून आलेले आहेत आणि लवकरच काही दिवसात आता पाऊसही सुरू होईल. तर मी आता शेतात काही दिवसापूर्वी मी ऑलरेडी हे शेत नांगरून ठेवलं होतं. तर आता मला ह्याच्यामध्ये पेरणी करायची. काही दिवसापूर्वी हे शेत भाजावण करून नंतर हे नांगरून घेतलं होतं ट्रॅक्टरने. तर आता ह्याच्यामध्ये पेरणी करायची आहे आणि आता पेरणीला सुरुवात करण्यापूर्वी मी दापोलीतून एक बियाणं घेऊन आलो आहे, वाडा कोलम जातीचं, आणि ते आता आपण पेरणार आहोत. पण त्यापूर्वी आपण इथल्या शेताला पूर्वी काय करायचे, तर आपण सुद्धा नारळ घेऊन आलेलो आहे. नारळ द्यायचं आपल्याला. शेतीची सुरुवात ही पेरणीपासून होते, तर त्यासाठी सुरुवातीला आपण देवाला एक नारळ देऊया आणि त्यानंतरच पेरणीला आपण सुरुवात करूया. हे ॲल्युमिनियम पिशवी टाईपचं जे आहे, पिशवी पॅकिंग आहे. मागच्या वर्षीचे बियाणं घेतलं होतं त्याला चांगली पिशवी होती, डबल पॅकिंग होतं. यावेळी सिंगल पॅकिंगमध्ये आहे, पण पॅकिंग खूप चांगलं आहे. हे आहे वाडा कोलम जातीचं बियाणं आणि याचा तांदूळ हा बारीक असतो. 130 ते 135 दिवसात तयार होणारं हे पीक आहे. आमच्याकडे 2 प्रकारची बियाणे केली जातात. भात शेती केली जाते. एक हळवा म्हणतात, जे लवकर होणारं असतं पीक, आणि महान म्हणजे जिथे पाणथळी भाग असतो, हा जो शेतीचा भाग आहे त्याच्यात पाणी शेवटपर्यंत असतं. तर अशा भागात
जास्त दिवस तयार होणारं पीक घ्यावं लागतं. नाहीतर आता ह्यावेळी अवकाळी पाऊस वगैरे असा प्रकार असतो, तर त्यामुळं लवकर जर अशा ठिकाणी पाणथळी भागामध्ये जर अशा ठिकाणी लवकर येणारं पीक घेतलं तर ते खराब होण्याची शक्यता असते. म्हणजे पीक तयार होतं पण पाऊस असल्यामुळं आणि पाणी असल्यामुळं आपण ते कापू शकत नाही असे. त्यामुळं उशिरा तयार होणारं 130 दिवसानंतर तयार होणारं आपण पीक या ठिकाणी असं घेत असतो. तर चला आता मी पिशवी अनबॉक्सिंग केलेली आहे. हे बघा, शेताच्या बांधावर होतं, लोक पेरणी करून परत काही जण आलेले आहेत. येत आहेत खाली शेतामध्ये लोकांची पेरणी, काही लोकांची शेती चालू आहे, पेरणी चालू आहे. तर आता बैल नसल्यामुळं मी माझ्या ट्रॅक्टरने काही दिवसापूर्वी हे शेत नांगरून ठेवलं होतं. तर हेच आता आपण खुरप्यांना पण थोडं खुरपायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पेरणी करायची आहे. माती जास्त मोकळी असल्यामुळं बियाणं खोलवर जाऊ शकतं, म्हणून थोडंसं आपण मोकळी करायची माती आणि त्यानंतर सारखी करून घ्यायची. कृषी व्हेज सीड नावाच्या कंपनीचं बियाणं आहे. असा तांदूळ असतो, त्याची पॅकिंग वगैरे कधी केलं त्याची सगळी इन्फॉर्मेशन ह्याच्यावरती आपण दिसते आपल्याला. अशा प्रकारे थोडीशी मी आता जमीन सारखी करून घेतली आहे. इतर ह्याच्यापेक्षा ट्रॅक्टरनी खोल नांगरणी झाली आहे, त्यामुळं जस्ट मी आता फक्त त्याला हे मातीला मोकळी जस्ट करतोय. फक्त हे मातीला फक्त मी थोडी मोकळी करतोय, जेणेकरून जो भात बियाणं आहे ते चांगलं आतमध्ये जमिनीमध्ये राहिलं पाहिजे. नाहीतर वरच्यावर जर राहिलं, पाऊस पडला तर ते बियाणं वरच्यावर निघून जाईल किंवा जे पक्षी असतात ते हे बियाणं खाऊन टाकतात. ही माती मोकळी करते ट्रॅक्टरने. खोलगट नांगरणी झाल्यामुळं बियाणं हे आतमध्ये मातीमध्ये खोलवर जाईल आणि त्यामुळं काय होईल, उगवायला उशीर होतो. म्हणून फक्त थोडीशी माती मोकळी करतोय आणि ह्याच्यामध्ये बियाणं पेरायचं आहे. बियाणं पेरल्यावरती भात पेरतोय. भाजवणीच्या शेतामध्ये सुद्धा असं पहिलं बियाणं पेरलं जातं आणि त्याच्यानंतर बैलांच्या मदतीनं ते शेत नांगरलं जातं. हे नांगरण्यापूर्वी हा अशा प्रकारे असा तरवा असतो, त्याची भाजावण केली जाते आणि त्याच्यातल्या सगळ्या काट्या वगैरे सगळ्या काढल्या जातात. त्याला म्हणतात तरवा. हा असा तरवा केला असतो भाजावण करून. आणि आत्ता आणि पेरणीनंतर ह्याला आणि आत्ता येत्या 2-3 दिवसात ह्याच्यामध्ये सुद्धा पेरणी केली जाईल. पण आपण हे ऑलरेडी भाजावण करून नांगरून ठेवलं होतं. आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण आणलेलं आहे वाडा कोलम जातीचं बियाणं ते आपण पेरायचं आहे.
थोडंसं घेतलं. पेरणी थोडी घट्ट करावी लागते. मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण तरव्यामध्ये आता बियाणं पेरलेलं आहे. वरून काठी साह्यानं सारखं करून घ्यायची माती आणि मग पाऊस पडला की रोपं तयार. आणि ह्या रोप्यातून मग नंतर चांगली रोपं काढून जो मोकळा भाग असतो त्या मोकळ्या भागामध्ये लाकडाचा व्हलटा असतो, व्हलटा म्हणतात आमच्याकडे. त्या व्हलट्यानं सारखं करायचं. माझ्याकडे याचा पाईप आहे प्लास्टिकचा. त्या पाईपने मी ही अशी सारखी करणार आहे, याच्यावरती मातीसारखी करणार आहे, जेणेकरून हे जे बियाणं आहे ते माती खाली थोडंसं गाळलं गेलं पाहिजे. ते वरच्यावर राहील आणि पावसाबरोबर निघून जाईल. थोडीशी माती टाकायची बाकी. आता हे ट्रॅक्टरने नांगरणी असल्यामुळं थोडंसं ढेकळं वगैरे आलेले नाहीत, मोकळी माती. तर अशा प्रकारे आपली पेरणी करून झालेली आहे. पेरलेल्या भात बियाणावरून अशी माती पसरवून थोडीशी घ्यायची. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.